नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आगामी आरोग्य सेवक भरती म्हणजेच आरोग्य सेवक रिक्वायरमेंटसाठी तुम्ही सर्वजण जोमाने तयारी करत असालच। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आजच्या प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न दिलेला आहे। पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। बघा, वाक्यप्रचार दिलेले आहे, प्रयत्नांवर पाणी फिरणे। तर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तर बघा, पर्याय आहेत यशस्वी होणे, लोकांकडून त्रास होणे, दुष्काळ पडणे, प्रयत्न वाया जाणे। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। आपण बघूया त्या प्रश्नाचं उत्तर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रयत्न वाया जाणे। प्रयत्नांवर पाणी फिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर प्रयत्न वाया जाणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। बघा, पुढचा प्रश्न आहे, गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य। बघा, प्रश्न काय आहे? म्हण दिलेली आहे, गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य। तर या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। तर बघा, पर्याय आहेत, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात। दुसरा पर्याय आहे, मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते। तिसरा पर्याय आहे, गाढवाला दान दिले तर दान ठरत नाही। आणि पर्याय चौथा आहे, चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। उत्तर का आहे? पर्याय क्रमांक 1, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार हे व्यर्थ जातात। गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ पर्याय क्रमांक 1, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात। बघा, प्रश्न आहे, पुढील शब्दसमूहात योग्य शब्द निवडा। तर बघा, प्रश्न काय आहे? शब्दसमूहात योग्य शब्द निवडा। शब्दसमूह आहे, केलेले उपकार जो जाणत नाही असा। तर पर्याय बघूयात। पर्याय काय आहे? तर कृतज्ञ, कृतज्ञ आणि निरीच्छ। पर्याय चौथा आहे, कर्मयोगी। तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृतज्ञ। उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, कृतज्ञ। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। पर्याय आहेत, भाविक, कर्म, शैथिल्य, दिग्विजय। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुकुर्म। खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2, कुकुर्म। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, बोका या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग कोणते? तर पर्याय आहेत, मांजरी, भाटी, मांजरीन। पर्याय 4, बोकी। तर उत्तर आहे भाटी। उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, भाटी। पुढचा प्रश्न, कोणते वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे? तर बघा, पर्याय आहेत, आदरातिथ्य, विश्वबंधुत्व, अतिथी देवो भव, अतिथ्यशीलता। या पर्यायांपैकी उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, अतिथी देव भव। उत्तर पर्याय क्रमांक 3, अतिथी देव भव हे वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात मूळ विधेय कोणते आहे? तर बघा, वाक्य आहे, सचिनला घरी येण्यास उजाडले। पर्याय काय आहेत? सचिनला घरी येण्यास उजाडले। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, उजाडले। सचिनला घरी येण्यास उजाडले या वाक्यातील मूळ विधेय कोणते आहे? तर उजाडले। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न आहे, माधुरी खूप सावकाश बोलते। अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। बघा, माधुरी खूप सावकाश बोलते या वाक्यातील बोलते या अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। तर पर्याय आहेत, विशेषण, नाम, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, क्रियाविशेषण अव्यय। माधुरी खूप सावकाश बोलते या वाक्यातील बोलते या शब्दाची जात कोणती आहे? तर क्रियाविशेषण अव्यय। बघूयात पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात रिकामी जागा पद प्रमुख असते। तर कोणते पद हे अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात प्रमुख असते? तर बघा, पर्याय आहेत, पहिले, दुसरे, तिसरे आणि सर्व। तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पहिले। अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात पहिले पद प्रमुख असते। पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचे लिंग बदला। तर विदुषी या शब्दाचे आपल्याला लिंग बदलायचे आहे। तर काय येईल? पर्याय बघूयात, विदूषक, पुरुष, शास्त्री।
पर्याय चौथा विद्वान, तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 विद्वान. विदुषी या शब्दाचे लिंग बदल काय आहे तर विद्वान. पुढचा प्रश्न आहे वरील केवल वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करायचे आहे. तर बघा वाक्य आहे अ आहे मी आजारी आहे आणि ब वाक्य आहे मी कामावर जाणार नाही. तर वरील केवल वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करायचे आहे. तर बघा पर्याय काय आहेत, पर्याय आहेत कामावर जाणार नाही कारण मी आजारी आहे. पर्याय 2 मी आजारी आहे म्हणून कामावर जाणार नाही. पर्याय 3 कामावर गेलो तर आजारी पडेल. पर्याय 4 आजारी असलो तर मी कामावर जाणार नाही. तर उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी आजारी आहे म्हणून कामावर जाणार नाही. तर हे झाले केवल वाक्याचे संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर. बघूयात पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 12 आहे मी रात्री लवकर झोपतो. तर आपल्याला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर बघा पर्याय आहे साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. तर मी रात्री लवकर झोपतो तर काळ कोणता आहे या वाक्याचा, तर उत्तर आहे साधा वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 उत्तर साधा वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे शिजत आहे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. तर बघा पर्याय संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, अकर्मक क्रियापद. तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त क्रियापद. शिजत आहे हे खालीलपैकी संयुक्त क्रियापद प्रकारचे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न मराठी भाषेत तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात. पर्याय आहे तद्भव, तत्सम, देशी आणि प्रत्यय पठित. तर मराठी भाषेत तयार झालेल्या शब्दांना म्हणतात देशी शब्द. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे देशी. मराठी भाषेत तयार झालेल्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा मला या सर्वनामाचा प्रकार कोणता. मला या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे. पर्याय आहे संबंधी, दर्शक, आत्मवाचक, पुरुषवाचक. तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 पुरुषवाचक. मला या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर पुरुषवाचक सर्वनाम. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 आहे चूज द करेक्ट स्पेलिंग. तर बघा बलून या शब्दाची करेक्ट स्पेलिंग कोणती आहे. पर्यायांपैकी बघा उत्तर काय असेल उत्तर कमेंट करा. आपण बघूया त्या प्रश्नाचं उत्तर. उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 2 बलून. BALLLON बलून या शब्दाची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर BALLLON. पर्याय क्रमांक 2 बलून हा शब्द योग्य आहे. बघा 17 नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट मिनिंग पॅलिनी डेज. तर बघा पर्याय आहेत डेज ऑफ ऑथेंटिक ॲक्टिव्हिटी. पुढचा पर्याय डेज ऑफ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस. तिसरा पर्याय अनफॉर्च्युनेट डेज. चौथा पर्याय डेज व्हेन एव्हरीथिंग इज अनसर्टन. तर चूज द करेक्ट मिनिंग पॅलिनी डेज याचा करेक्ट मिनिंग काय आहे तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेज ऑफ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मिनिंग टू गो टू द डॉग्स. या वाक्याचा करेक्ट मिनिंग काय आहे तर बघा पर्याय आहे टू बी रन, टू गो बेगिंग, टू कम टू ग्रीट आणि पर्याय 4 टू मेक एक्सक्यूज. तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 टू बी रन. पुढचा प्रश्न आहे चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग मिरेज. तर उत्तर बघा पर्याय आहेत इल्युजन, मिरर, डेझर्ट, इमेज. तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 इल्युजन. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग मिरेजच्या नियरेस्ट मिनिंग असणारा पर्याय काय आहे तर इल्युजन. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड करेक्टली. ऑटोस्पी वर्ड काय आहे ऑटोस्पी. चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड करेक्टली. तर उत्तर काय आहे पर्याय बघूया टोटल लॉस ऑफ कन्सिन्युअस. पर्याय 2 एक्सपेक्शन फ्रॉम टेकिंग आउट. पर्याय 3 पार्डन ऑफ क्रिमिनल्स बाय द स्टेट. पर्याय 4 मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द डेड बॉडी टू ascertain द कॉज ऑफ डेथ. तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द डेड बॉडी टू ascertain द कॉज ऑफ डेथ. ऑटोस्पाय means medical examination of the dead body
टू एस्कोर्ट टेन द कॉज ऑफ डेथ. पुढचा प्रश्न, फिलिंग द ब्लँक्स. वन मस्ट कीप अंडरलाईन प्रॉमिस. रिकामी जागा काय आहे? वन मस्ट कीप, बरोबर काय आहे? प्रॉमिस. तर पर्याय आहेत 20. पुढचे पर्याय आहेत वन्स, पर्याय 3 द, पर्याय 4 अ. तर बघा, फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे. वन मस्ट कीप अंडरलाईन फिलिंग द ब्लँक्स प्रॉमिस. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 वन्स. वन मस्ट कीप वन्स प्रॉमिस. उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा. यामुळे आरोग्य भरतीशी संबंधित सर्व नवीन अपडेट, सराव पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.